श्री गणेशाय नमः. अध्याय 8. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सिद्ध संक्षेपे सांगत श्रीपाद तेथून येत, कृष्णातील होई स्थित कुरुपुरात. तारक मूर्ख प्रजा संवेत, लोक निंदेने होत रस्त. जीव द्याया कृष्णेत, अकस्मात देखे देव. प्रभू तिला निरोपिती, आत्महत्या दुस्तर म्हणती. जन्मांतरी सुपुत्राप्ती, व्हावी प्रार्थी मग तिनारी. तन्निष्ठा ओळखुनी गुरु सांगती आख्यान. उज्जैन चंद्रसेन शिवार्चन करी प्रदोषी. त्याचा अमूल्य सन्मानी हरायन रूप तक्षणी. घेऊनी अक्षुणी उज्जैनी वाढीते ते. हस्त्यश्वरथपती पाहोनी न भीचित्ती. शिवा पूजितो भूपती, ते देखती गोपपुत्र. अश्वत सन्निधानी अंगणिते पाशानी पूजिती. त्याने ती जिनणी पूजनी रमे एक बाळ. राहे मेळा जाता एकला, पूजा लोटून माता त्याला. ओढी तो मूर्छित पडला, शिव त्याला दे सायुज्य. पुढे नंदश्री होऊन माता लाहे कृष्णनंदन. ज्योतिर्लिंग ते देखून द्वेष सोडून जाती राजे. पुढे सुत व्हावा तरी शनी प्रदोष तू करी. येरू म्हणे तुम्हा सरी, जन्मांतरी पुत्र व्हावा. जो भाव का देई वर, तथा म्हणून शिरावर. मूर्ख पुत्राच्या धरी कर, विद्वद्वर तो जाहला. ती करुणी प्रदोष पूजा, पुढे झाली वेत्रात्मजा. स्वसमान नाही दुजा, म्हणून हो तत्सुदत्त. इथे श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे. शनी प्रदोष व्रत कथन नाम अष्टोध्याया. अध्याय 9. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सुरूढ भक्ती एक, श्रीपादाचा सेवक, होता जातीचा रजक, नित्य एकभावी बंदी. तो अनमुनी गुरुवर्या वस्त्रे धुता, भूप ऐश्वर्या देखे इच्छी स्वये त्या. गुरुराया ते जाणत, त्या बोलती तू भक्ता. सुखे राज्य करी आता, पुढे देऊ की वध आता. तो म्हणे झालो वृद्ध, पुढे मला द्या यौवनी. असो तुझी स्मृती मुनी, गुरु बोले म्लेच्छ सदनी. राजा होसी अंती भेटू. इथे श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे. रजकवर प्रधान नाम नवमोध्याया. अध्याय 10. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सत्य संकल्प देत असे, स्वये अवतरत असे. कुरुपुरी भेटत असे, ऐक असे विप्र एक. करी गरीब तो व्यापार, लाहे नवसे द्रव्यापार. यात्रे जाता मार्गी चोर, तया ठार मारिती. श्री शस्त्रे मारी चोरा, जीववी द्विजवरा. राखे एका सभ्य चोरा, स्वये गुप्ता हो श्रीपाद. ते शस्त्रे मेले त्या ते, द्विज जाणून धना ते. घेऊन ये कुरुपुरा ते, देन वसो कृतार्थ. इथे श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे. मृत विप्र संजीवनम नाम दशमोध्याया. अध्याय 11. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ब्राह्मण श्री करंजपुरी, हो अंबाख्या सुंदरी. प्राग संसारे प्रदोष करी तिला वरी. माधव विप्र झाली दृढ धी गर्भिणी. बोले तत्वज्ञान जनी, शोभली ती संस्काराने. शुभ लग्नी प्रसवली, तो पडे बाळ ओंकार. पिता करी तत्संस्कार, होती सर्व तर. अवतार म्हणती करुणी नाम कर्मा. नाम घेती नृहरी शर्मा. पितावेची धन धर्मा, चित्र नर्मा. दावी बाळ न इच्छी शिशु बोलाया, तया मुख मानून या. ते करती बहु उपाया, शिशु तया दावी खुणा. मुखत्वा टाकी तेव्हा, बांधल मुंजी जेव्हा. असे म्हणून करी तेव्हा, बाल लोहाचे सुवर्ण. बोल तयाचा मांडुनी, करती व्रतबंधन. मातेश पाशी भिक्षादान, मागे 3 वेद पडे. जे प्रातः काल येता, अंधकार जाय असता. तेवी बाळे वेद पडता, मर्तद्याती लोपली. सर्वा परम हर्ष झाला, बटू प्रार्थी मातेला. स्वीकारू संन्यासाला, होती तुला पुत्रपुत्री. माता दंबोली पाहत असे, ऐकत ताची पडत असे. सावरोने बोलत असे, क्रम असे संन्यासाची. वेदात ब्रह्मचर्यांदी, क्रम असे नच आधी. अन्यथा पडे मध्ये पुत्र सुधी, ऐक म्हणे. इथे श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे. नृसिंह अवतार नाम एकादश अध्याय. अध्याय 12. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सच्चित परब्रह्म श्रवणा न्यास हेतु तत्कारण. वैराग्य न क्रम धन, आळसन की जय थे. का वारेसी तू मज आयुष्य जेवी बीज. क्षण भंगुर देह तुझं, कळे सहज मृत्यू नकी. येथे मानवाची काय कथा, मृत्यू देवा खाय. न गेलेले आयुष्य, न कळे केव्हा काय पडे.
सन्मार्गी न करी विघ्न सुपुत्र तू होसी म्हणून मस्तके हस्त ठेवून पूर्वस्मरण तिला दे. म्हणे तनया श्रीपाद तू एक पुत्रा होता जातू सूत म्हणते पुरता येतो आज्ञा देतो म्हणून राहे. ज्यांचे व्यंग अध्ययन जे म्हणू ती प्राज्ञ ते त्यापाशी येऊन अध्ययन करीती नित्य. ती माय गर्भिणी झाली पुत्र दोन प्रसवली त्या बाळे आज्ञा घेतली वाट धरली काशीची. तो सस्मित बोले त्या पुन्हा भेटे म्हणून या काशीमध्ये येऊन या धरी धैर्य करी योग. महान गतस्मय जाणून स्न्यास मार्ग स्थापे म्हणून विप्रे प्रार्थिता तो प्राज्ञ स्वय संन्याशी होत असे. जो होता तेथे ती वृद्ध कृष्ण सरस्वती तयावरुणी गुरु होती नरसिंह सरस्वती. हो नर आपण गुरुचे गुरु असून रामकृष्णापूर्वी जाण गुरु करून घेती गुरु. स्थापुणी श्रौत धर्म फिरे सर्व तीर्थ आश्रम माधवादी आश्रम वळे जन्मभूमीकडे. इति श्रीमद परमहंस वाजगानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे संन्यास दीक्षा ग्रहण नाम द्वादश अध्याय. अध्याय 13. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. बाळवर ज्ञान ज्योती कृष्णा माधव सरस्वती सदानंदो पेंद्र येती. 7वा मी मुख्य शिष्य अधूर्त सर्व शांत गुरु ऐशे शिष्य श्रेष्ठ झाले जन्मभूमी व्रत हो माता येती वंद्या. विनंती करुणी नर विश्वरूपा घरोघर नेते देते पुरुवर परपार माय बापा. तो प्रभू म्हणे भगिनीला दंपती भेद केला त्वामला तिलो धेनुला पती तेजील कुष्टी होती. ते भूय प्रार्थिता म्हणती वृद्ध त्रिपती होयती कुष्ठांची करी शांती श्रेयावती गती अन्य. असे ते वेळा सांगून शिष्य मेळा घेऊन ये गोदावरीला भूगोला उद्धरी दो. शिष्य मेळव्या अन्वित माधवारण्य सज्ञिक ज्ञान देऊन सम्यक विषय केला गुरुने. गुरुवर पुढे तेथे ऐकून विप्रा पाहती मराय गोदे प्रति दगाड पोटी बांधून या. त्याचा जाणून भाव शिष्या म्हणती घ्या रे धाव शिष्या घेऊन या धाव त्या जवळ आणला. तो सांगत पुस्तकामध्ये शूल पीडित मी प्राण दे दे कुकर्म केले पूर्वीमध्ये त्याचे फल दे देव हे की. नाही पुण्य पूर्वापार मी झालो भूमिभार गुरु म्हणती अनिवार दोष फार आत्मघाते. तू मरू नको रोगावर औषध देतो मी शीघ्र ऐसे म्हणते गुरु वरत विप्रसायन देव. तो श्री गुरुजी म्हणे द्विज मी कांचीवासी गुरु म्हणते या उपवासी या द्विजाचे जेव घालू. हे सांप्रत कलिकाज सायनदेव म्हणे हा द्विज अन्नवरी झाला आज दोषे मत भरता. आपूप दे म्हणते ते मानून गुरु राय भिक्षेला प्रार्थना द्विशेषा संवेत. द्विपादे गुरुचे पाद पूजी विधीने वंदीपाद जेव विसर्वा हो सानंद झाला विगत तोही विप्र. इथे श्रीमद परमहंस वाजगानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सार विप्रशूल हरण नाम त्रयोदश. अध्याय 14. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. तो सायनदेव म्हणे मिळून श्राद्ध माझे जिने हरील वाट्या आजी त्याने बोलावणे केले आहे. मी आता पण न डरे गुरु म्हणते तू ज्वात परे परत वेळ तो सत्कारे म्हणून करे आश्वासिते. हाची प्रसाद म्हणून सायनदेव जाता यावन मृत प्राय हो भिवून गौरवून त्या बोलणे. वंशवृद्धी निध बघते गुरु देऊन पुन्हा भेटे सायनदेवा देव म्हणते गुप्त होते पुढे स्वय. निवृत्ती श्री गुरुपदे सर्वत्रात प्रकाशिता प्रस्थापय तीर्थयात्रा स्वानुभविता प्रकाशिता. इथे श्रीमद परमहंस वाजगानंद सरस्वती विरचिते सप्तशती गुरुचरित्र सारे सायनदेव वट प्रधानम नाम चतुर्दश अध्याय. अध्याय 15. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शिष्या प्रति गुरु म्हणते तीर्थ इंदा सर्व क्षती भेटू श्री शैल्यावरती ते म्हणते देवडू नका. ते संस्कृती हरपाज याची सर्व तीर्थास्पद गुरु म्हणते निर्विवाद चला अखेर सोडून या. वाक्य तादृश ते ऐकून भावे शिरसा मानून म्हणते जावे कोणास जाणे ते ऐकून गुरु बोले. 7 पुरी धाम 4 12 ज्योतिर्लिंग थोर आचरता बहुकृच फळ हो दूर जाय पाप. आचरावे तीर्थी क्षौर जसा असे स्वाधिकार तसा श्राद्धादी प्रकार करता दूर नसे क्षेम. जे कोणी जितुके गाव तीर्थाचा ती ठेवणी भाव तितुके कृच्छ फळापूर्वी तर ती पूर्वस्तयांचे. पाहुणी नदी संगम नाता पुण्य उत्तम ऋतू निवर्तता ग्रीष्म तीर्थधाम विटाळे. स्वधर्माने 8 मास फिरा ठरा 4 मास नवे जळ ये नदीस 10 दिवस ये विटा. दोष नच तीर्थ असते तीरस्थासे 3 दिन महानदीसे अहोरात्र हरतकुपासी करा अशी यात्रा तुम्ही. पाप मोचन होई ज्ञान वर्षे त्या बहुधान्य श्रीशैलावर मी भेटेन. तथास्तु म्हणून ते गेले. येथे श्रीमद परमहंस वाजगानंद सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र तीर्थयात्रा निरूपण पंचदशोऽध्याय. अध्याय 16. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः.
तो महात्मा लोटून शिष्या स्वये कोटे राहुनिया काय करी असे ते विप्रे पुसता सिद्ध सांगे. सवे जितात्मा मी एक वैजनाती गुरु नायक हस्ता विप्र आला एक सांगे दुःख गुरुने दिले. गुरु तया धिकारून म्हणे तुरे जा येथून येरू धरून या चरण गुरुसेवन सांगा म्हणे. गुरु संतोषी बोलती ब्रह्मा विष्णू शिवमूर्ती गुरु ब्रह्म साक्षात म्हणती भक्ता देती ते सर्वार्थ. सेवा गवन वाटे तरी गुरु आपल्या शिष्यात आले. कथा झाली हे द्वापारी अवधारी मी सांगतो. धौम्य दोषज्ञ गुरु भला तेथे तिघे शिष्य होते त्याला. कठीण सेवा सांगे त्याला न वेदासी सांगे पूर्वी. विशेष अर्थ न सांगते इच्छित सेवा घेते. वळखुनी प्रसन्न होती रहाटे असे गुरुचे. धौम्य अशा रीती शिष्या अरुणा म्हणे शेती दया. नाही म्हणता तो ने तोया ते न जाय शेताकडे. म्हणी द्याई गुरुपद जलामध्ये पडे सा आनंद. जळ क्षत्रिय स्वच्छंद गुरुप्रसाद करी तेव्हा. अध्यात्म ज्ञानी तो झाला तया गेहा पाठविला. धौम्य सांगे बैदाला या शेताला यत्ने राखे. राखोनी तो मळी धान गुरुला ते दे सांगून. गाडा रड्या एक देऊन म्हणे आण धान्य घरी. गाड्या त्या धान्य भरून अंगत्या पंक्ती तो घडून गेला तो गुरु येऊन त्या काढून प्रसन्न हो. सर्व विद्या आला त्याला तया गेही पाठविला. गुरु म्हणे उपमन्यूला तू धेनूला वनिजारी. नेऊन ते गोरे राणी चरबी तेथे भिक्षा करून. गुरु मागे ते जाणून भिक्षा आणून देते मला. वीरावृत्ती भिक्षा करी शिष्य एक देई घरी. ते जाणून गुरु दुसरी भिक्षा घरी देई म्हणे. दुश्चित्त तो नचोई दोन्ही भिक्षा घरी देई. वत्सिष्ठ पय घेई गुरु माई वारी दया. तो अर्काचे क्षीर पोता होई पिता होई अंध कुपी पडता. कृपा आली गुरुनाथा दृष्टी देता झाला मंत्री. सत्कामा फलंतु ते असे म्हणून धाडीत येते. तो हो कृतार्थ कीर्ते ते तत्शिष्य मिरविले. जगतबंद शिष्य झाला सतक्ष केंद्र पाडिला. गुरुतोषाची ही कला. जा तू गुरुला पुन्हा सेवी. तो तद्वैरी अनुतापला मग तारिती गुरु त्याला. आले भिल्ल वाडीला वास केला 4 मास. इथे श्रीमद परमहंस वाजगंज माधवानंद सरस्वती विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शिष्य त्रयाख्यान नाम षोडशोध्याय. अध्याय 17वा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. जे चरवी चरवण असे विषय भोगी ताती पिसे. तारावया तया असे करीत असे गुरु कर्म. विप्रमुख्याचा सुत एक कोल्हापुरी होता मूर्ख. पशु म्हणती सर्व लोक निंदित दुःख वाटे द्या. विरक्तापरी तो येऊन भुवनेश्वरी प्रार्थून न होता ती सुप्रसन्न जीवा छेदून देत असे. शिरस्सुमन द्याय चिंती देवी धाडी त्या गुरुप्रती. गुरु जेव्हा देती करती सुमती जाती गुरुपुढे. इति श्रीमद परमहंस वाजगंज सरस्वती विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे छिन्न दिवा जिव्हा दानम नाम सप्तदशाध्याय. श्री गुरु दत्तात्रेय श्री गुरुदेव दत्त.